काय म्हणू युनिव्हर्सिटी आहे. त्यांच्याबरोबर उभं राहायचं म्हणजे आपण धावलं पाहिजे. ते चालतात तेव्हा आपण धावतो अशी परिस्थिती आहे. मराठी रंगभूमीवर वेगवेगळे विषय आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर हीच मोठी गोष्ट आहे, कारण मराठी नाटक सध्या तुफान सुरू आहे आणि अशातच इतके इंटरेस्टिंग विषय समोर येत आहेत. असंच एक नवं नाटक येतं आहे, आता थांबायचं कसं, आणि यात आपली लाडकी ऐश्वर्या शेटे सुद्धा आहे प्रमुख भूमिकेत. ऐश्वर्या, क्या बात आहे तुला. Thank you so एकतर much. तुला स्टेजवर पाहून एक छान वेगळंच तू सरप्राईज दिलंस तुझ्या फॅन्सला. स्वतःला सुद्धा. स्वतःला सुद्धा क्या बात आहे. तूच सांग कसं आलं हे नाटक. मग हे नाटक पहिलंच आहे तुझं? हो, माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. म्हणजे ह्याआधी अगदी बालनाटकं केले होते, ते पण कसं असं एक शिबिरांथ्रू वगैरे असं काहीतरी केलं होतं. पण रंगभूमीवर पहिल्यांदा मी उभी राहणार आहे आणि त्यामुळे खूप एक्सायटेड आहे, खूप नर्वस आहे, खूप घाबरले सुद्धा आहे. पण मज्जा येते ओव्हरऑल. अरे वा, क्या बात आहे. आणि जेव्हा संदीप दंडवते सारखा एक अतिशय चांगला दिग्दर्शक आहे, नंतर हे दिग्गज दोघं आहेत सुकन्याताई आणि गिरीश सर, त्यामुळे हे दोघंही जेव्हा एकत्र आहेत आणि तेव्हा एक कुठेतरी एक म्हणजे पहिलं व्यावसायिक नाटक असून सुद्धा इतकं काही शिकायला मिळत असेल, कसं आहे हा अनुभव? नाही म्हणजे संदीप सर उत्तम रायटर आहेत, डिरेक्टर तर उत्तम आहेतच, पण ते उत्तम रायटर सुद्धा आहेत. पहिल्यांदा जेव्हा मला सूत्रधारांचा कॉल आला होता की दीपक गोडबोलेंचा की तुला नाटकाची स्क्रिप्ट पाठवतो, तुला नाटक करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? आणि आदल्या दिवशी जस्ट पिंगा गपुरी पिंगाचं रॅपअप झालं होतं. सो मला झालं की का नाही, मला नाटक तर आवडेलच करायला. आणि त्यात त्यांनी सांगितलं की गिरीश ओक सर आहेत आणि सगळंच. मला झालं की इतक्या मोठ्या कलाकारांसोबत आपल्याला काम करायला मिळणार आहे. म्हटलं का नाही, मी काय वाचायचं आहे त्याच्यामध्ये. म्हटलं कॅरेक्टर काय नाही, तू मुख्य भूमिकेतच आई बाबा आणि मुलगी अशी ती स्टोरी आहे. म्हटलं भाई साहेब काय नाही, म्हटलं येस डेफिनेटली. आणि संदीप सरांकडनं खूप शिकायला मिळतं, सुकन्या मॅमकडनं शिकायला मिळतं, गिरीश सर सतत काहीतरी त्यांचे इनपुट्स असतात. माझं जेवढं वय नाही आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे. सो बेसिकली तिघही एक वेगळी काय म्हणू युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे आय एम थ्रूली एन्जॉईंग दिस प्रोसेस. मज्जा येते. आणि मालिकेनंतर तू थोडासा ब्रेक घेतलास आणि लगेचच नाटकात आलेली आहेस, त्यामुळे म्हणजे असं ते ठरवलं होतं का की आता नाटक करायचंय किंवा ब्रेक घ्यायचा नाही का, असं नाही काय? नाही, असं अजिबात काय, म्हणजे मी तेच म्हणते की हे समोरून सगळं म्हणजे आधी मी जेव्हा ना फुलाला सुगंध मातीचा मध्ये मी विलन करत होते, मग तेव्हा काहीतरी माझे हेल्थ इश्यू झाले, मग मला बारीक व्हावं लागलं. मग बारीक झाल्यानंतर आपोआप मला रमा राघव मध्ये लीड मिळालं. म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं मी. त्याच्यानंतर पिंगा गपुरी पिंगा घडलं, पिंगाचं रॅपअप झालं आणि नेक्स्ट डे मी ठरवलं होतं की आता आपण जरा थांबूयात, की 2-3 महिने जरा आराम करूया, आईबाबांना वेळ देऊयात, असं वगैरे माझं ठरलं होतं. आणि नेक्स्ट डे हा कॉल आला. त्यामुळे अजिबात काही असं ठरवून कुठली गोष्ट घडली नाही. ऑब्व्हियसली स्ट्रगल वेगवेगळा असतो प्रत्येकाचा, पण टचवूड या बाबतीत माझा तो स्ट्रगल नव्हता. मी आता सगळं चाचपडतीये, करतीये, पहिलं रंगभूमीवरचं काम आहे, त्यामुळे वा वा, काय खरंच. आणि पण तू त्या सहजरित्या वावरतीयस स्टेजवर, ते खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू. त्यामुळे तालीम जोरदार चाललेली दिसते. हो. नाही तालीम तर खूप म्हणजे संदीप सर स्पेशली खूप लक्ष देतात. कारण सुकन्याताईंकडे काय म्हणजे बोलायलाच नको, बोट ठेवायला जागा नाही गिरीश सरांकडे, त्यांच्याकडे. आणि जान्हवी पणशीकर म्हणजे काय, त्यांच्याकडे वारसा आहे. त्यामुळे सगळंच खूप भारी आहे. त्यामुळे मी जेव्हा वावरताना सुद्धा संदीप सर प्रत्येक वेळेला स्पेशली त्यांनी तालीममध्ये असं लक्ष दिलं की हे वाक्य तू असं घेऊन बघ, हे असं घेऊन बघितलंस तर. आधी स्टार्टिंगला पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा आपण कसं नाटक म्हणलं की जरा लाऊड करायचं, मग ती म्हणजे ओव्हर ॲक्टिंग होती ऐश्वर्या, असं नाही करायचं आहे, ते सगळे सेटल वाटतात, तू वेगळी. म्हटलं हां सॉरी मी सर नर्वस आहे आत्ता. सो हे सगळी माझी काय म्हणतात एक वेगळीच तयारी सुरू आहे. आता सुद्धा मगाशी प्रवीण सर आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी मला विचारलं, ऐश्वर्या तुला वेगळी मेकअप रूम हवी आहे का? तर मी त्यांना पटकन म्हणाले, सर अहो पण मी सतत स्टेजवर असणार आहे ना, मेकअप रूमचं काय, वेगळी मेकअप रूम काय? तर ते म्हणे अगं तसं नाही. त्यांनी टपली वगैरे, तसं नाही गं, ते ब्लॅकआउटमध्ये चेंज करायला मेकअप रूम तुला आणि ताईला एकच ठेवू की वेगळी लागणार आहे, ॲट अ टाईम तुम्ही चेंज कर.
म्हणलं एवढं असतं, हे सगळं मला आत्ता नवीन, म्हणजे कारण मी हा कोणालाच ओळखत नाही. ताई आणि सर कसे नाटक करत आले, त्यामुळे सिरियलचे प्रोड्युसर्स वेगळे आहेत, नाटकाचे प्रोड्युसर्स वेगळे आहेत, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो मी इथे आता पुन्हा नव्याने झिरोवर आहे आणि झिरोपासून स्टार्ट झालं अशी फिलिंग पण येते. ती जर्नी तेवढी एक्साइटेड खूप एक्साइटिंग आहे, खूप एक्साइटिंग आहे. सो आता जे काही झिरोवर आहे ते हळूहळू या इथे सुद्धा नाटकाच्या क्षेत्रात सुद्धा हळूहळू वर जाईन अशी अपेक्षा आहे. तसंच सिरियलला प्रेम दिलं प्रेक्षकांनी, तसंच नाटकामध्येही देतील अशी अपेक्षा आहे. लवकर तुझी सिरियल आता येणार आहे का थोडा आता सध्या नाटकात नाही, रमणार आहेस? आता मला कारण हे पूर्णच नवीन आहे ना, कारण ह्याला काही लक्ष दिवस याला वेळ देणं लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. कारण यांच्याबरोबर उभं राहायचं म्हणजे आपण धावलं पाहिजे. ते चालतात तेव्हा आपण धावतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता नाटक आहे, काही नाटक नाटक आहे, नाटक नक्कीच. आणि हे याचं नाटकच असं वाटतं की जोरदार दौरे होणार आहे. अरे आता हो, मी हो. एक टेकअवे असा घेणार आहे की गिरीश सर आणि सुकन्या ताई या दोघांबद्दल एक वेगवेगळे तुझे अनुभव काय मिळाले तुला? म्हणजे सुकन्याताई सांगायचं तर मी जास्त एक तर क्लोज ह्याच्यासाठी आहे की सुकन्याताईना सिमिलर माझ्या आईसारखा स्वभाव आहे थोडा, आणि बडबड आणि नाटकात पण बोलणं, आईच आणि नाटकात पण एक आई आहे आणि तो ना एक आमचा गर्ल गॉसिप झोन, आणि अशी मज्जा येते त्यांच्या सतत खायला, सतत लाड करणं. आणि त्यांच्या मुलीच्या वयात आणि माझ्या वयात हार्डली 1 वर्षाचं अंतर आहे, त्यामुळे त्या पण मला जुलिया माझ्यामध्ये बघतात. सो ते अशा छान मिठी मारणं किंवा ते सगळे कम्फर्ट झोन आहे. लाड होतात. लाड, खूप लाड होतात, खूप लाड होतात. सो ते एक आहे. सुकन्याताईचं आजचं खाल्लेलं आहे, अरे डब्बा आलेला आहे. सगळं आणि एव्हरी पद्धतशीर. मला जर कुठली भाजी आवडते, मला पनीर आवडतं, तर पनीरची भुर्जी त्या दिवशी घेणं असं. सो हे सगळे लाड, आणि फक्त माझे नाही, सगळ्यांचेच त्या करतात लाड. आणि गिरीश सरांचं म्हणायचं झालं तर गिरीश सर असे एक काय म्हणतात, मला खूप इंटेलेक्च्युअल माणूस वाटतात ते. कारण ते खूपच ऑब्व्हियसली त्यांचं सगळं खूप ते सिरियल आणि नाटक दोन्ही मॅनेज करणं आणि सगळ्या गोष्टी. बरं, आम्ही एवढं रिहर्सल केल्यानंतर आम्हाला हा वावर जमतोय. ते हार्डली काही दिवस असं त्यांनी 10-15 दिवस दिले असतील रिहर्सलसाठी, पण ते ज्या दिवशी येतात ना आणि ज्या ईजने काम करतात, त्या दिवशी असं वाटतं की भाई आपण एवढे दिवस, ते मी म्हंटल ना, ते चालतायत, आपण धावतोय तशी वाली गत आहे. एक्झॅक्टली. सो एवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, मी बघून अशी स्टार स्ट्रक असते कम्प्लीट ऑल द टाइम. वा, क्या बात आहे. आणि जाता जाता आता तुला प्रेक्षकांना काय सांग? प्लीज आमचं नाटक बघायला या. आता थांबवायचं कसं? हे नाटक आधुनिक काळातल्या सगळ्या चॅलेंजेसवर आणि प्रॉब्लेम्सवर कसं मात द्यायची, आणि आईवडिलांचं मुलांशी नातं कसं असावं, किंवा आईवडिलांचं आणि मुलांचं नातं कसं समजून ते जनरेशनल गॅप कशी भरून काढायची, किंवा सगळ्या गोष्टींमध्ये आपण गोष्टींचा ॲडव्हान्टेज घ्यायचा, पण त्याच्यासोबत त्याच्या डिसॲडव्हान्टेजेसचाही विचार करावा. हे अशा टाईपचं काहीतरी नाटक आहे, अशा टाईपचं मेसेज देऊन जातं आहे. सो प्लीज सगळ्या जनरेशन्सने हे नाटक बघावं असं नाटक आहे. त्यामुळे प्लीज आमच्या नाटकाला या. शुभारंभाचे प्रयोग आमचे लवकरच सुरू होणार आहेत. 30 मेला आमचा पहिला प्रयोग आहे, 4 वाजता दुपारी गडकरी रंगाताईनला, ठाण्याला. सो प्लीज नक्की या. क्या बात आहे. आणि तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू Keep सो rocking. मच. थँक्यू.